तुम्ही जर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी साखर बारीक अशी करून घेतली आणि एका भांड्यामध्ये काढून घेतली, तर त्यानंतर त्या भांड्यामध्ये तूप घालायचं आहे 1 वाटी आणि छान असं फेटून घ्यायचं आहे. अगदी हे मिश्रण आहे ते पांढरं पूर्ण झालं पाहिजे. क्रीम कशी फेटतो त्या पद्धतीनं. त्यानंतर चाळणीवरती 2 वाटी मैदा घेतला आणि अर्धी वाटी बेसन घेतलं आणि छान असं हे चाळून घेतलं. त्यानंतर आहे ते वेलचीची पूड आहे ते 1 चमचा आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि हे पीठ आहे ते छान असं मळून घ्यायचं. इथं पाण्याचा वापर करायचा नाही, तुपामध्येच व्यवस्थित हे मिश्रण आहे ते भिजलं जातं. त्यानंतर 2 भागामध्ये डिवाइड केल्यानंतर हे पीठ त्या एका भागामध्ये कोको पावडर आहे ते 2 चमचे घातली, ती सुद्धा मळून घेतली आणि छोटे छोटे बॉल बनवून घेतले. 4 बॉल आहेत ते हातावरती घ्यायचे आहेत. एकमेकाच्या विरुद्ध दिशेला ठेवून हातावरती फिरवून घ्यायचं. पाहू शकताय छान अशी आपली नानकटाई तयार झाली. 15 मिनिटासाठी ही नानकटाई बेक करून घेतली. पाहू शकताय मस्त खुसखुशीत अशी आपली नानकटाई तयार झाली. तसेच आपल्याकडे ड्रायफ्रूटचे लाडू, डिंक लाडू, मेथी लाडू, बेसन लाडू, रवा लाडू, हिरव्या मुगाचे लाडू हे सर्व लाडूचे प्रकार मिळतात. तर तुम्हाला लाडू मागवायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. धन्यवाद.